नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 41 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच आपले आजचे पॉडकास्ट हे चालू घडामोडींशी संबंधित असणार आहे. कालच्या 2 ऑक्टोबरला संपूर्ण देशभर राष्ट्रपिता परमपूज्य महात्मा गांधी यांची जयंती साजरी झाली. त्यासोबतच आपल्या संत साहित्यातील एक महान संत तुकोबा शिष्या संत बहिणाबाई पाठक यांची पुण्यतिथी सुद्धा साजरी झाली. आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपले आजचे पॉडकास्ट हे संपूर्णपणे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या शिष्या, त्यांच्या चरित्रकार असंही आपल्याला ज्यांना म्हणता येईल अशा बहिणाबाई पाठक यांच्यावर केंद्रित असणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या हयातीमध्येच संपूर्ण राज्यभर संत साहित्यामध्ये, भक्ती संप्रदायामध्ये फार मोठी लोकप्रियता निर्माण केली होती. आणि त्या लोकप्रियतेचा परिणाम असा झाला होता की सर्व जाती धर्मातील समाजातील लोक त्यांचे शिष्य झाले. यापूर्वी आपण मुस्लिम समाजातील अनगडशाह बाबा यांचीही चर्चा केलेली आहे. वास्तविक तो समाज हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं बरबटलेला होता. उच्च नीचता फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली होती. अशा परिस्थितीमध्ये मंबाजी भटांसारख्या लोकांकडून जगद्गुरु तुकोबारायांना प्रचंड त्रास होत होता. असं असलं तरीही अनेक ब्राह्मण समाजातील, जो त्या काळातील हिंदू धर्मातला सर्वात वरचा स्तर समजला जात होता, आणि अशा व्यक्तींनी आपल्या खालच्या जातीच्या लोकांची भक्ती करणं हे निषिद्ध मानलं जात होतं. तरीही परमार्थाच्या प्रेमापोटी आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रेमापोटी ज्यांनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी वाहिलं, अशा संतांचा विचार करणं हे आपल्या पॉडकास्टचं आद्य कर्तव्य आहे. त्यातूनच आपण संत निळोबाराय यांच्यावरही पॉडकास्ट केलेलं होतं. अगदी तशाच पद्धतीनं आज आपण संत बहिणाबाई पाठक यांच्यावर आपण हे आजचे पॉडकास्ट करत आहोत. बहिणाबाईंचं वैशिष्ट्य असं आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी मार्गदर्शन केलं, ते मार्गदर्शन संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये उतरवलं, ते लिहून काढलं, आणि आज तो एक दस्तऐवज जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राच्या निमित्ताने आपल्याकडे उपलब्ध आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी कधीही संसार घर सोडून परमार्थ करा असं सांगितलं नाही, तर संसारामध्ये जी आलेली संकट आहेत, जे कर्तव्य आहेत, ते आपली सर्व कर्तव्य पार पाडूनही आपण परमार्थ करू शकतो. आणि संत नामदेवाचा जो नामाचा महिमा आहे, हा नामाचा महिमा आपण जाणला पाहिजे, आणि या माध्यमातून सहज सोपी भक्ती आपण करू शकतो. हा उपदेश संत बहिणाबाई यांनीही अंगीकारला, आणि त्यांच्या संसारामध्ये आलेल्या संकटांना अगदी लीलया तोंड देत देत त्यांनी संसारही यशस्वी केला, प्रपंचही यशस्वी केला, आणि आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठच जणू त्यांनी यापुढील समाजाला घालून दिला. आजचं पॉडकास्ट आपलं हे नेहमीच्या पॉडकास्ट पेक्षा वेगळं असणार आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा अतिशय कमी असणार आहे. कारण संत बहिणाबाईंनी त्यांच्या जीवनातल्या घडलेल्या घटना, प्रसंग हे सर्व त्यांच्या विचारांच्या सोबतच अभंगांच्या रूपानं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण माहितीत काही सांगण्यापेक्षा त्यांची ही माहिती सांगणारे जे अभंग आहेत, ते अभंग आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत, आणि त्याच्या माध्यमातूनच आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. तर संत बहिणाबाई पाठक यांचा जन्म, तारीख निश्चित माहिती नसली, त्यांचा जन्म इसवी सन 1628 शके 1551 या वर्षी झाला. जन्मतिथी निश्चितपणे माहित नाही, परंतु मृत्यूची तिथी मात्र माहिती आहे, आणि ती आहे 2 ऑक्टोबर 1700, आणि या तिथीच्या आधारेच आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करत असतो. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या, ज्यांचा अनुग्रह त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये घेतला होता, एक ब्राह्मण समाजातील स्त्री, आणि जो ब्राह्मण समाज तुकोबांना शूद्र मानत होता, त्यांना वेदाचा, ज्ञानाचा, कीर्तनाचा अधिकार नाकारत होता, त्या व्यक्तीचं शिष्यत्व ज्यांनी स्वीकारलं त्या संत बहिणाबाई पाठक. स्त्री संत मालिकेतील मुक्ताबाई, कानोपात्रा, जनाबाई, वेण्णाबाई, अक्काबाई, मीराबाई या ज्या सर्व संत आहेत, या सर्व संतांमध्ये बहिणाबाईंचं नाव सुद्धा अतिशय अभिमानानं घेतलं जातं. त्यांचं जन्मगाव हे देवगाव. वैद्यकीय पेशा होता. पती रत्नाकर उर्फ गंगाधर पाठक, आई वडील म्हणजे आऊजी कुलकर्णी आणि जानकी. लहानपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. त्या भजन करायच्या, सत्पुरुषांची सेवा करायच्या. पुढे
कौटुंबिक कारणानं गाव सोडावं लागलं आणि कोल्हापूरला आले आणि त्या ठिकाणी त्यांना जयराज स्वामी यांच्या कथा ऐकण्याचा, त्यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला आणि त्यात जयराज स्वामी हे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचे दाखले देत, किंबहुना त्यांच्या अभंगांवर कीर्तन करीत. आणि हे सर्व ऐकून बहिणाबाईंना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. किंबहुना तुकोबाच त्यांच्यासाठी त्यांचे ईश्वर बनले, पांडुरंग बनले. आणि या सगळ्यांची चर्चा आपण त्यांच्या अभंगांमध्ये पुढे करणार आहोत. श्री गजानन विजय या ग्रंथाचे कर्ते संत कवी दासगणू महाराज हे बहिणाबाईंविषयी लिहितात की पहा केवढा अधिकार ऋणी तिचा परमेश्वर. एवढा मान त्यांना संत साहित्यामध्ये दिला जातो. एका बाजूला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला सासरमध्ये असलेली वेदांची परंपरा, या दोन्हींचा सुंदर मिलाफ त्यांच्या अभंगांमध्ये आणि त्यांच्या तत्वज्ञानामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. वैदिक धर्मामधलं हे जे पुनर्जन्माचं तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान त्यांनी मान्य केलं होतं आणि त्यांच्या पूर्वीच्या 12 जन्माचं स्मरण त्यांना होतंय असं त्यांनी लिहिलेल्या 35 अभंगातून आपल्या लक्षात येते. त्यांचे एकूण 732 अभंग आहेत. त्या काळाच्या प्रथेप्रमाणेच अगदी बालपणी त्यांचा विवाह झाला आणि पती बिजवर म्हणजे त्यांची ही दुसरी पत्नी होती आणि त्या दोघांच्या वयांमध्ये 27 वर्षांचे अंतर. त्यांच्या पतीच्या घरी वेदाशिवाय दुसरं काहीही चालत नसे आणि तिथे ह्या भगवत भक्ती करणाऱ्या, विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या बहिणाबाई गेल्या आणि मग साहजिकच संघर्ष वाट्याला आला. परंतु त्या संघर्षावर यशस्वीपणे मात करून बहिणाबाईंनी आपली भक्ती तर सिद्ध केलीच केली, परंतु त्यांच्या पतीलाही त्यांनी त्यांच्या या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये घेऊन आले. संत बहिणाबाई त्यांच्या स्वतःविषयी सांगतात, देवगाव माझे माहेर सजनी, वेरूळ तेथुनी पूर्वभागी, देवांचा समूह सर्व जये ठाई, मिळाला से पाही देवगावी. हिमालयाहुनी चालीला अगस्ती, चातुर्मास वस्ती केली जेथे, तेथुनी पश्चिमे शिवनदी वाहत, तीर्थ हे अद्भुत तीर्था माझी, ते स्थळ पवित्र देखोनी अगस्ती, अनुष्ठाना येती दिनोदयी, वरद दिधला ऋषी अगस्तीने, लक्ष तीर्थे जान लाक्षा ग्रामा, स्वप्नदान करी जप अनुष्ठान, सिद्धी तेथे जान होय नरा, अगस्ती राहोनी देवगावी जान, शिवनदी स्नान करी सदा, बहेनी म्हणे ऐसे स्थळ देवग्राम, तेथे माझा जन्म झाला असे. या अभंगामध्ये महाराज त्यांच्या जन्मगावाचं, देवगावाचं महत्व सांगतात की हे देवगाव कुठे आहे तर वेरूळच्या पश्चिमेला, म्हणजे तेथून वेरूळ पूर्वेला आहे. जवळच शिवनदी वाहते आणि तिचं तीर्थ अद्भुत आहे आणि हे पवित्र स्थळ पाहूनच अगस्ती ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी राहिले. त्याच ठिकाणी त्यांनी दान, जप, अनुष्ठान, ध्यान केलं. स्वतःच्या गावाचं वर्णन करताना महाराज सांगतात की हे असं महान तीर्थक्षेत्र आहे, ज्या शिवनदीमध्ये अगस्ती ऋषी स्नान करायचे, जप तप अनुष्ठान करायचे. त्यामुळे हे एक लक्षग्राम आहे. लक्षग्रामाचं जे तीर्थ आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे. एवढं महत्वाचं हे गाव आहे, असं आपल्या गावाचं वर्णन या अभंगातून बहिणाबाई करतात. पुढे बहिणाबाई त्यांच्या कुटुंबाविषयी सांगतात. त्या अभंगात त्या लिहितात की आवजी कुलकर्णी लेखक तये स्थळी, तयाची कुळी जन्म झाला, माता ते जानकी, पिता आऊदेव, देवगाव नाव स्थळ त्यांचे, तयांची कुळी नाही जी संतान, करी जी संताना काही बाही, लक्ष तीर्थे नित्य करून या स्नान, शिव अनुष्ठान आरंभिले, कित्येक दिवसात झाले स्वप्न तया, माझी या पितया आऊजीस, होईल संतान कन्या 2 पुत्र, ब्राह्मणे पवित्र सांगितले, बहिणी म्हणे वरुषा एकामी, उत्पन्न 9 मास पूर्ण कन्या झाले. आऊजी कुलकर्णी त्यांचे वडील आणि माता जानकी यांच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्माविषयी त्या सांगतात की त्यांना बरीच वर्ष काही संतान होत नव्हतं. ते बरेच प्रयत्न करत होते, जप तप अनुष्ठान व्रत वैकल्य नवस सायास सर्व काही करत होते, परंतु त्यांना यश येत नव्हतं. शेवटी एके दिवशी त्यांच्या वडिलांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात सांगितले की त्यांना एक मुलगा आणि मुलगी होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या पोटी बहिणाबाईंचा जन्म झाला. या अशा एकमेव संत आहेत की त्यांच्या जीवनातल्या सर्व घटना त्यांनी स्वतः लिहून ठेवलेल्या आहेत. त्या काळामध्ये एक 5-6 वर्षाची मुलगी झाली की लगेच तिचा विवाह करून दिला जायचा आणि मग त्यांनी तिचा विवाह करून दिला आणि प्रथेप्रमाणे बीजवर असलेले गंगाधर पाठक यांच्याशी त्यांचा
विवाह करून देण्यात आला आणि विवाह करून दिल्यानंतर त्यांचे जावई आणि ते सर्वजण सोबतच त्या देवगावी राहू लागले. बहिणाबाई सांगतात की लग्न करून मग 4 वर्ष झाली असतील आणि मग एक फार मोठी घटना त्यांच्या आयुष्यात घडली आणि मग त्यांना ते गाव सोडून जावं लागलं. लग्न संपा दोन्ही झाली वृषचारी, गोत्र ज्यांचा वैरी पिता झाला. वृत्तीचा समंते कलह मांडला, माझा बोलविला भ्रता रहा. गोत्र ज्यांची फेडा बाकी साकी, ऋण मागती लिहून सेत मळा. आता येथून या जावे परदेशी, तरीच आम्हासी सुख होते. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली असतील, म्हणजे त्यांचं लग्न 6व्या-7व्या वर्षी आणि म्हणजे त्यांचं वय त्यावेळेस 11 वर्षाचं असेल. आणि या एवढ्या छोट्या वयामध्ये गोत्रजांसोबत म्हणजे भावकीच्या लोकांसोबत भांडण झालं आणि मग त्यांच्या पतीलाही बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आमची बाकी आहे, तुमच्याकडे कर्ज आहे, आमचं कर्ज फेडा. शेवटी मग त्यांच्या वडिलांनी निर्णय घेतला की येथे राहण्यात काही अर्थ नाही आणि मग एके दिवशी रात्रीच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह घर सोडलं आणि घर सोडून कुठेतरी गुजराण करण्यासाठी जावे असा विचार करत ते रहिमतपूर या ठिकाणी आले. त्या ठिकाणी एक साधारण 1-2 वर्ष राहिले आणि त्या ठिकाणाहून पुन्हा ते पुढे कोल्हापूरला गेले आणि त्या ठिकाणीच बहिणाबाईंच्या जीवनाला कलाटणी मिळाली. कोल्हापूरमध्ये त्यांचे एक स्नेही हिरम भट्ट यांच्याकडे ते राहू लागले आणि मग आपला रोजचा व्यवसाय करू लागले. हे करता करता त्या ठिकाणीच बहिणाबाईंनी हिरम भटाकडे जयराज स्वामी यायचे आणि त्यांचं कीर्तन प्रवचन कथा ऐकली. त्यांनी त्या कथेमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा, त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव पडला आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या निस्सीम भक्त झाले. हे सांगणारा एक अभंग आहे. हिरमभट एक ब्राह्मण वेदांती, दोन्ही शाखी गती बजुर्वेदी. धोर भाग्यवंत पवित्र अग्निहोत्र, विद्यार्थी सर्वत्र पठन करीती. तयाची एक ग्रही पाहुन या स्थळ, रवहोनी निश्चळ श्रवण होय. जयराम गोसावी त्याची हरिकथा, नित्य भागवता श्रवण करू. बहेनी म्हणे तेथे करोन या वास, सदा निज ध्यास आत्मचर्चा. आणि मग बहिणाबाई म्हणतात की त्या ठिकाणी राहून, हिरमभट्टाच्या घरी राहून जयराज स्वामीचा सानिध्य, जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, त्यांचे अभंग या सर्वांचा परिणाम झाला आणि त्या ठिकाणी मग मी माझी स्वतःचीच आत्मचर्चा करू लागले आणि ह्या आत्मचर्चेतून मला काय सापडला? माझ्या जीवनाचा मार्ग सापडला. हिरमभट्टाविषयी त्या खूप चांगलं लिहितात कारण त्यांच्यामुळेच जयराज स्वामीचा त्यांचा संपर्क झाला. आता एका बाजूला बहिणाबाईंची स्वतःची प्रज्ञा, त्यांचं ज्ञान, जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांवर त्यांनी केलेलं चिंतन, या सर्व गोष्टींमुळे आसपासचे लोक बहिणाबाईंकडे येऊ लागले. त्यांच्या शंकांचं निरसन त्यांच्याकडून करून घेऊ लागले आणि साहजिकच त्यांच्या पतिदेवांना हे सहन होणार नव्हतं कारण त्यांना फक्त वेदांची चर्चा, वेदांशिवाय दुसरं काहीही चालत नसायचं. एका बाजूला वेद सोडून आपली बायको या शूद्र असलेल्या बहुजन समाजातल्या जगद्गुरु तुकोबारायांना आपला गुरु मानते, तेही स्वप्नामध्ये अनुग्रह दिला असं म्हणते. मग आपलं काय राहिलं? आणि लोक येऊ लागले, बहिणाबाईंसोबत चर्चा करू लागले. हे त्यांना सहन होईनासं झालं आणि नवऱ्याचा जळफळाट होऊ लागला. अभिमान नावाचा सिनेमा या नात्यावरच येऊन गेलेला आहे. अगदी 12व्या शतकात, 16व्या शतकात आणि आजही ते आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि मग पतीच्या मनाची काय अवस्था होती हे बहिणाबाईंनी त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे. नवल जनासी वाटले म्हणून येती ते धावोनी पहावया. भ्रतारहा माझा देखोनी त्यासी, माझी या देहासी पीडा करी. न देखवे तया द्वेषी जनाप्रती, क्षणाक्षणा चित्ती द्वेष वाढे. म्हणे ही बाईल मरे तरी बरी, इसका पामरे भेटताती. काय आता घुमे येईल अंगासी, देव झाले पोसी पोट कैसे. बहिणी म्हणे ऐसी भ्रतारासी चिंता, जानोनी अनंता कळवा. खूप छान वर्णन या ठिकाणी बहिणाबाईंनी केलं. नवल जनासी वाटले म्हणून येती ते धावोनी पहावया आणि भ्रतारा माझा देखोनी त्यासी, माझी या देहासी पीडा करी. माझ्या या ज्ञानाचं, माझ्या अभ्यासाचं, चिंतनाचं लोकांना नवल वाटत होतं, त्यामुळे लोक माझ्याकडे यायचे आणि मग लोक असे माझ्याकडे आले की माझा नवरा काय करायचा? माझ्या देहाला पीडा करायचा, म्हणजेच मारायचं. न देखवे तया द्वेषी जनाप्रती, क्षणाक्षणा चित्ती द्वेष वाढे. म्हणे ही बाईल मरेल तरी बरी, इसका पामरे भेटतात. आणि या लोकांकडे बघून त्याचा द्वेष अजून वाढायचा, अजून जास्त लोक यायचे, अजून त्याला राग यायचा आणि तो म्हणायचा की बाईल म्हणजे माझी बायको मेली तर बरं होईल. हे पामर लोक, येडे लोक, शूद्र लोक, बहुजन लोक हिला येऊन का भेटतात? आणि बायकोलाही सांगायचा काय आता घुमे येईल अंगासी, देव इचे पोसी पोट कैसे. बहिणी म्हणे ऐसी भ्रतरासे चिंता, जानोनी अनंता कळवा.
आणि मग नवरा म्हणायचा तिला, अगं घुमे अगं येडे, तू काय करायला लागलेली आहेस? आपल्या घरी वेदांचा वावर आहे आणि तू हे काय तुकोबा लावलेला आहेस? आणि याच्यातून काय होईल? तुझ्या अंगाशी येईल काहीतरी, उद्या आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होईल. अशी चिंता पतीला लागलेली होती. आणि ही पतीला लागलेली चिंता ही बहिणाबाईने ओळखली. आणि बहिणाबाई म्हणतात की मग त्यानंतर काय झालं, सर्वज्ञ देवाला सुद्धा ही चिंता कळली. आणि मग आपला हा धर्म नाही, तू ज्या शूद्रांची भक्ती करतेस हे तुझं वागणं काही बरोबर नाही, म्हणून अधूनमधून शिक्षा करणं होतच. पण जसजशी लोकांची भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली तसतसा पतीला त्यांचा जास्त राग येऊ लागला. आणि मग तो अजूनच बेफाम झाला. मग कारण शोधून पूर्वी मारत होता, आता विनाकारणही तो काय करू लागला, मारू लागला. आणि त्याच्या मारहाणीचं वर्णन बहिणाबाईंनी त्यांच्या आणखी एका अभंगामध्ये केलेलं. आले मनात व मारिले बळकट, बांधून या मोठ टाकी येली. हिरंबट मने व्हा तुम्ही बाहेरी, हा दिसे हत्यारी चांडाळा की. मग माता पिता हिरंबटा लागी, प्रार्थनिया वेगी स्थिर केली. म्हणती कृपा अजी दिसभरी, प्रातका वेळी दुरी ठाव पाहू. तयावरी वत्स गाय दोघे जण, न खाती की तृण जळेसे. देखोनी वत्साची गायीचा वृत्तांत, मोठ तो सोडित तयेवेळी. आणिले जवळी गायी वत्सापासी, हुंबरले जैसी पुत्र माता. आपण देखिले वत्स आणि गाय, म्हणे प्राण जाय तरी बरा. बहेनी म्हणे तया तृण पाणी पाजी, न घेती ही माझी थोर माया. पुढे बहिणाबाई सांगतात की आले मनात मारिले बळकट, बांधून मोठ टाकी. त्यांच्या मनात आलं तेव्हा बळकट मारलं, म्हणजे चांगला मार दिला. आणि मग मला मोठेला बांधून टाकलं. हिरंबटाने हे सगळं पाहिलं. त्यांच्या घरी हे राहत होते. हिरंबट म्हणले, हे कसले लोक हो तुम्ही? हा तर चांडाळ हत्यारी दिसतोय. त्यामुळे बहिणाबाईच्या नवऱ्याला त्यांनी सांगितलं की अरे तू चांडाळ हत्यारी दिसतोस, बायकोला मोठेला बांधून टाकतोस, चल आत्ताच्या आता तू काय कर, घराच्या बाहेर हो. माझ्या घरात असले चांडाळ लोक राहिलेले मला चालत नाही. असं म्हटल्याबरोबर लगेचच बहिणाबाईच्या आई वडिलांनी हिरंबटांची समजूत काढली, त्यांना विनंती केली, त्यांनी माफी मागितली. आणि मग 1-2 दिवस तरी आम्हाला राहू द्या अशी विनंती केली. आणि उद्या परवा आम्ही काय करतो, दुसरा ठिकाणा बघतो असं त्यांना सांगितलं. एकंदरीत नवऱ्याला हे सहन होत नव्हतं, नवऱ्याला राग येत होता. आणि मग नवरा बायकोला म्हणजे बहिणाबाईंना मारू लागला, कसंही बेफाम मारू लागला. तो काळच तसा होता. काय होतं नवऱ्याचं म्हणणं? का बरं नवऱ्याला भक्ती आवडत नव्हती? या ठिकाणी जातीचा, कुलाचा, श्रेष्ठत्वाचा जो अहंकार आहे, हा अहंकार या ठिकाणी दिसून येतो. आणि बहिणाबाई म्हणतात की भ्रतार म्हणत असे आम्ही की ब्राह्मण, वेदाचे पठन सदा करू. कैचा शूद्र तुका स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू. कैचा जयराम कैचा पांडुरंग, माझा झाला भंग आश्रमाचा. आम्ही काय जाणो नाम हरी कथा, भक्ती हे तत्वता नसे स्वप्नी. कैचे संत साधू कैची भाव भक्ती, भिक्षुकाचे पंगती वसो सदा. बहेनी म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे, चिंतोनी निर्धारे विचारे. भ्रतार म्हणतो म्हणजे नवरा म्हणतो, आम्ही की ब्राह्मण वेदाचे पठन सदा करू. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही फक्त वेदाचं पठन सदा करत असतो. कायचा शूद्र तुका आणि त्याच्या स्वप्नीचे दर्शनी, बिघडली पत्नी काय करू. तो शूद्र तुका आहे आणि त्याच्या स्वप्नातल्या दर्शनानं माझी बायको त्याची भक्ती करू लागली. काही नाही, बायको माझी आता वेडी झाली, तिला वेड लागलाय असं नवरा म्हणू लागला. तू कसला जयराम स्वामी सांगतेस तू? कायचा जयराम कायचा पांडुरंग, आणि कुठला पांडुरंग आणलास तू? आणि माझा जो हा गृहस्थाश्रम आहे, या गृहस्थाश्रमाचा आता भंग झालेला आहे. आम्हाला काय नाम स्मरण हरिकथा असलं काही मान्य नाही. आणि असली भक्ती हे आमच्या तत्वात बसत नाही. पुढे त्याची अवस्था महाराज सांगतात की कैचे संत साधू कैची भाव भक्ती, भिक्षुकाचे पंगती वसे सदा. बहिणी म्हणे ऐसा चित्तात भ्रतारे, चिंतोनी निधारे विचारले. कसले संत कसले साधू, तो सदा काय करायचा, भिक्षुकाच्या पंगतीमध्ये बसायचा, म्हणजे भिक्षा मागण्यामध्येच त्याचं लक्ष असायचं. अशा विचारामध्ये नवरा होता. ऐसे बहिणी म्हणे ऐसे चित्तात भ्रतारे, चिंतोनी निधारे विचारले. आणि अशा चित्तामध्ये नवरा होता. आणि असाच विचार करत करत त्यानं मला विचारलं की हे सगळं काय आहे, हे सगळं जे चाललेलं आहे हे काही बरोबर नाही. बायकोला मारून बघितलं, बायकोला समजावून सांगून बघितलं, बायकोला आपल्या जातीचा, आपल्या वंशाचा, उच्चताचा अहंकारही सांगून बघितला. आपण अशा शूद्रांमध्ये जाऊ नये हेही सांगितलं, परंतु बायको काही ऐकत नाही. आणि मग त्यानं विचार केला, जर बायको आपली ऐकत नसेल तर बायकोला ठेवण्यात अर्थ नाही, तिला आपण सोडून दिलं पाहिजे.
त्याचाही अभंग महाराज सांगतात की विचारेले मनी भ्रतारे आपण आता हे त्यागुण वना जावे. ईस नमस्कार करतील जन आम्ही ईस तृण वाटू परी. खियसी बोलती अनुवाद कथेचा आम्ही परी नीच ईस वाटू. पुसतची येती ईस पहा जन आम्ही की ब्राह्मण मूर्ख झालो. इचे नाव होती गोसावीन ऐसे आम्हा कोण पुसे इज पुढे. बहेनी म्हणे भ्रतार मानसी चिंतून चित्तासी बोध करी. आणि मग मनातल्या मनात भ्रतारानं विचार केला की आता काय करू. विचारिले मनी भ्रतारे आपण आता हे त्यागुण वना जावे. ईस नमस्कार करतील जन आम्ही ईस तृण वाटू परी. आता हिला सोडून देऊन आपल्या आपण काय करावं, वनामध्ये जंगलामध्ये निघून जावं. लोक येतात आणि हिला नमस्कार करतात, हिच्या पाया पडतात, हिचं दर्शन घेतात. आम्ही काय, आम्ही हिला तर गवत तृण वाटतो. गवतासारखे चिल्लर समजते ती आम्हाला. कारण आमच्या कोण दर्शन करते, आमच्या कोण पाया पडते, कोणीच नाही. सगळे तिकडेच. खियसी बोलती अनुवाद कथेचा आम्ही परीनीची ईस वाटू. पुसतची येती ईस जन पहा आम्ही की ब्राह्मण मूर्ख झालो. हिला कथेचा अनुवाद कळतो, हे लोकांना समजून सांगते. आणि मग आम्ही काय वाटतो हिला, आम्ही नीच वाटतो. कारण आम्हाला कळत नाही ना ही कथा. आमच्या या कथेमध्ये ध्यान नाही, लक्ष नाही. त्यामुळे आम्हाला हा कमीपणा वाटतो. लोक हिला विचारत येतात. आणि आम्ही जे ब्राह्मण आहोत ते काय झालो, मूर्ख झालो. म्हणजे पती आपल्या पत्नीला ब्राह्मण समजत नव्हता. एका बाजूला ते सत्यही आहे. कारण जन्म झाल्यानंतर जोपर्यंत त्यांची मुंज होत नाही तोपर्यंत तो ब्राह्मण होत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा शेवटपर्यंत ब्राह्मण होऊ शकले नाहीत, कारण त्यांना मुंजीची परवानगी नाकारली होती. त्यामुळे ब्राह्मण समाजातल्या सर्व स्त्रिया या पूर्ण ब्राह्मण नाहीत, ते केवळ ब्राह्मणपोटी जन्माला आलेल्या आहेत. आणि हा अहंकार या पतीच्या वागण्यातून दिसून येतो की मी द्विज आहे, मी ब्राह्मण आहे, माझी मुंज झालेली आहे. परंतु तरी सुद्धा मला हिच्या समोर काय करावं लागतो, कमीपणा घ्यावा लागतो. मी मूर्ख ठरत आहे, कारण मला हरिकथा येत नाही किंवा मी हरिकथेत लक्ष घालत नाही. हिचे नाव घेती गोसावीन ऐसे आम्हा कोण पुसे इंजपुडी. बहेनी म्हणे भ्रतार मानसी चिंतून चित्तासी बोध. हिचे नाव सगळे घेतात. गोसावीन म्हणल्यासारखं म्हणजे एक भक्त गुरु असल्याप्रमाणे लोक हिचं नाव घेतात. आणि आम्हाला हिच्यासमोर कोण विचारते, आमची किंमत कचरा झालेली आहे. आणि म्हणून बहिणी म्हणे ऐसे भ्रतार मानसे चिंतून चित्तासी बोध करीन, असा विचार हा त्यांचा नवरा त्यांच्याविषयी करत. आणि मग एका बाजूला बायकोला सोडून द्यायचा निर्णय घेत होता. आणि एक दिवस आला की ज्या दिवशी त्यांना ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, हिला सोडून देऊन आपल्याला जंगलात कुठेतरी निघून जायचं आहे. आणि एक मोठी घटना घडली आणि त्या घटनेनं त्या पतीचं आयुष्य सुद्धा पूर्णपणे बदलून गेलं. तोही अभंग महाराजांनी सांगितलेला. भ्रतार निश्चय केला मना माझी जावे उद्या अजी टाकून. तव त्यासी व्यथा झाली शरीरास झाला 7 दिवस ज्वाळ दे. ओळखीचे जन नायिके उत्तर आपण अहोरात्र तयापासून. दिदल्या औषध नेदी तथा मान जीव व्यथा पूर्ण फार सोस. 1 मास वरी अनविवर्जित व्यथा हे अद्भुत सोसत. नाना देवकुळे देवतांची भाष ठेविल्या विशेष बहु काही. परितया व्यथी लागी नय गुण म्हणे तो मरण आले मज. जरी तुकाराम निंदिला त्या गुणे असेल दुखणे व्यथा मज. तरी चमत्कार दाखवावा सध्या जीवी विश्ववंद्या तुकाराम. बहेनी म्हणे झाला अनुताप प्रतारा पांडुरंग पुरा अंतरास. भ्रतारे निश्चय केला मना माझी जावे उद्या अजी टाकून या. तव त्यासी व्यथा झाली शरीरास झाला 7 दिवस ज्वाळा देही. भ्रतारानं नवऱ्यानं निर्णय घेतला की आज हिला आपल्या टाकून जायचंय, सोडून देऊन आपल्या आपण कुठेतरी निघून जायचंय. असली बायको आपल्याला नको. पण काय झालं, तो जाऊ शकला का? नाही. तर त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये ज्वार झाला, आग होऊ लागली, जाळ लागला, ताप आला, त्याला फार वेदना होऊ लागल्या. मग याच्यावर उपचार. ओळखीचे जन नायिके उत्तर आपण अहोरात्र तयापासून. दिदल्या औषध नेदी तथा मान जीव व्यथा पूर्ण फार सोस. ओळखीच्या लोकांनी सांगितले की या आजाराला काही औषध नाही आणि त्यांचा जीव फार व्यथा, फार वेदना, फार त्रास सहन करू लागला. मग मला सोडून जाणारा हा नवरा आहे, जायचं तर जाऊ द्या, ह्याला आपण कशाला याची सेवा करू, असा बहिणाबाईंनी विचार केला नाही. या उलट त्यांनी त्यांना औषध दिलं. दिलेल्या औषध तथा मान, आणि पतीचा मान सुद्धा त्या नवऱ्याला त्यांच्या दिला, ज्याने की याला आतापर्यंत बदडलं. जीव व्यथा पूर्ण फार सोस, आणि त्यांचा जीव फार वेदना सोसत. 1 मासावरी अनविवर्जित व्यथा हे अद्भुत सोसत असे. नाना देवकुळे देवतांची भाष ठेविल्या विशेष बहु काही. 1 मासावरी म्हणजे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला आणि 1 महिनाभर त्यांनी काय केल्या, या व्यथा सहन केल्या. खूप देव केलं, वेगवेगळ्या देवांना नवस सायस बोलले, परंतु या
अद्भुत व्यथा मात्र त्यांच्या गेल्या नाहीत. परीत या व्यथे लागी न ये गुण, म्हणे तो मरण आले मज, जरी तुकाराम निंदिला त्या गुणे, असेल दुखणे व्यथा मज. आणि मग ते स्वतःच म्हणू लागले की या माझ्या व्यथेला, या माझ्या वेदनेला काहीही इलाज नाही. आणि अशा पद्धतीचं जे दुखणं मला झालेलं आहे, हे दुखणं कदाचित मी तुकारामांची निंदा केली, त्याला शूद्र म्हणलो, त्याला नावं ठेवले, त्याच्या ज्ञानाची अवहेलना केली, तुझी अवहेलना केली, आणि त्यामुळे मला हा दिवस आलाय की काय असं मला वाटत आहे. तरी चमत्कार दाखवावा सध्या, जीवे विश्ववंद्या तुकाराम, बहिणी म्हणे झाला अनुताप प्रतारा, पांडुरंग पुरा अंतरसास. आणि मग बहिणाबाई जगद्गुरु तुकोबारायांकडेच करुणा भागतात की हे जगद्गुरु तुकोबाराया, तुम्ही विश्ववंद्य आहात. आणि बहिणाबाईंनीच त्यांना विश्ववंद्य ही उपाधी या अभंगामध्ये दिलेली आहे. तुम्ही विश्ववंद्य आहात, काहीतरी चमत्कार दाखवा. माझ्या पतीला अनुताप झालेला आहे आणि तो पांडुरंगाला अंतरलेला आहे, परंतु आता तो पांडुरंगाचा धावा करत आहे. आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांची करुणा भागली. आणि मग काही काळानंतर पतीचा आजार पूर्णपणे बरा झाला, पती चांगला झाला. आणि पती चांगला झाल्याबरोबर त्याच्या मनामध्ये आपण पत्नीसोबत जे वाईट वागलो त्याविषयीची भावना त्याच्या मनामध्ये भरून आली. आणि त्यानंतर कधीही पत्नीला त्यांनी विरोध केला नाही, उलट तेही वेदांचे त्यांचे अवडंबर सोडून ते या विठ्ठल भक्तीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये, भक्त संप्रदायामध्ये आले. आणि अशा पद्धतीनं ते सुद्धा तुकोबारायांचे भक्त झाले. केवळ भक्तच झाले नाही, तर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की तुझी इच्छा असेल तर आपण देहू या ठिकाणी जाऊ आणि स्वतः जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेऊ. आणि मग ते कुटुंब देहूला आलं. आनंद ओवरी या ठिकाणी ते राहिले. जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेतलं, त्यांच्या कीर्तनांचा, प्रवचनांचा, त्याच्या ज्ञानाचा त्यांनी आनंद घेतला आणि पूर्णपणे ते तुकोबामय होऊन गेले. अशा पद्धतीनं विरोध करणाऱ्याचा विरोध त्यांनी अतिशय प्रेमाने मोडून काढला. आता जगद्गुरु तुकोबामय झालेल्या या बहिणाबाई त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांविषयीचा जो अभंग आहे हा एक माइलस्टोन अभंग आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिले पहा. झाले समाधान ब्राह्मणाच्या शब्दे, स्वप्ना माझी पदे आठवती, परी अंतरीच तुकोबाचे ध्यान, दर्शना वाचून करीतसे, जयाची या पदे होतसे विश्रांती, त्याची देहाकृती बची, बिलासी तया नाही भेदभाव, ऐसे माझे मन साक्ष आहे, पांडुरंग तुका वेगळीक देखा केवी होय, कलियुगी बौद्ध रूप धरी हरी, तुकोबा शरीरी प्रवेशले, तुकोबाची सर्व इंद्रिय चालक, पांडुरंग देख सत्य आहे, तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग, श्रोत्र ते अभंग रूप त्याचे, तुकोबाचे हात लिहिताती जे जे, ते सहजे पांडुरंग, सर्व ही व्यापार तुकोबाचे हरी, आपणची करी अद्वैत्वे, बहेनी म्हणे व्यापक तुकोबा, ध्यान माझ्या जीवा हेची आहे. अतिशय तुकोबांचं वास्तविक वर्णन करणारा हा अभंग आहे. काय म्हणतात महाराज पहिल्या ओळीमध्येच सांगतात की झाले समाधान ब्राह्मणाच्या शब्दे, स्वप्ना माझी पदे आठविती, पर्यांतरीच तुकोबाचे ध्यान, दर्शना वाचून करीत असे. ब्राह्मणांच्या शब्दानं जरी माझं समाधान झालं असलं तरी मला स्वप्नामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांची पदे आठवत आहेत, ज्या पदांचं निरूपण जयराज स्वामींनी यापूर्वीच केलेलं त्यांनी ऐकलं होतं. आणि तुकोबांची पद आठवत माझ्या अंतरामध्ये, माझ्या मनामध्ये काय आहे, तुकोबांचंच ध्यान आहे. आणि जरी मला समोरासमोर जरी तुकोबांचं दर्शन झालेलं नसलं तरी मी सातत्यानं त्यांचं ध्यान करत आहे. आणि महाराज म्हणतात दर्शना वाचून करीत असे, दर्शना वाचून मी त्यांचं ध्यान सातत्यानं करत असते. कशासाठी मला ही सर्व पद त्यांची आठवतात, काय आहे या पदांमध्ये, माझा नवरा विरोध करत असताना सुद्धा या पदांचं का बरं ध्यान करत असेल, जयाची या पदे होत असे विश्रांती, त्याची देहाकृती बची, बिलासी तया नाही भेदभाव, ऐसे माझे मन साक्ष आहे. त्यांच्या पदांमुळे मनाची विश्रांती होते. मनात आलेले प्रश्न, मनात आलेल्या शंका, ह्या सर्व शंकांचं निरसन होतं. भक्तीचा स्वच्छ सुंदर स्पष्ट मार्ग डोळ्यासमोर उभा राहतो. आणि हा मार्ग जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा नजरेसमोर साहजिकच हा मार्ग दाखवणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांची देहाकृती सुद्धा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि या तुकोबारायांकडे कसलाही भेदभाव नाही, स्त्री पुरुष भेदभाव नाही, जाती धर्माचा भेदभाव नाही. आणि हे सर्व सांगण्यासाठी माझं मन ह्या गोष्टीला साक्ष आहे, म्हणजे माझ्या मनाला हे पटलेलं आहे. आणि त्यामुळं काय झालंय की सातत्यानं पांडुरंगांची भक्ती करणारे जगद्गुरु तुकोबाराय असल्यामुळे कदाचित या अद्वैताच्या तत्वज्ञानानुसार जगद्गुरु तुकोबारायच काय बनलेले आहेत,
पांडुरंग बनलेले आहेत. पुढे महाराज सांगतात की पांडुरंग तुका वेगळी क देखा केवी होय, कलियुगी बौद्ध रूप धरी हरी तुकोबा शरीरी प्रवेशला. पांडुरंग तुका तुकारामच पांडुरंग आहे आणि पांडुरंगच तुकाराम आहे. वेगळी क देखा केवी होय, वेगळं इथं काहीही नाही. आणि कलियुगी बौद्ध रूप धरी तुकोबा शरीरी प्रवेशला. एवढा महान या भारत देशाचा सुपुत्र महात्मा गौतम बुद्ध हे या कलियुगामध्ये तुकोबांच्या शरीरामध्ये प्रवेश करून या संपूर्ण मानव जातीचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले आहेत, असं महाराज या त्यांच्या ओळींमधून सांगतात. तुकोबाची बुद्धी पांडुरंग रूप, मन ते स्वरूप तुकोबाची सर्व इंद्रिय चालक, पांडुरंग देख सत्य आहे. तुकोबांची बुद्धी म्हणजेच पांडुरंगाचं रूप आहे. त्यांचं मन जे आहे हे तुकोबाचं स्वरूप आहे. तुकोबाची बुद्धी पांडुरंग रूप, तुकारामांची जी बुद्धी आहे ती पांडुरंगाचं रूप आहे आणि मन ते स्वरूप तुकोबाचे, आणि त्यांचं मन जे आहे हे तुकोबांचं स्वरूप. तुकोबांची सर्व इंद्रिय चालक, पांडुरंग देख सत्य आहे. आणि तुकोबांची सर्व इंद्रिय हे त्याचे चालक आहेत. आणि बघ, पांडुरंग हा सत्य आहे आणि हा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे, तो जगद्गुरु तुकोबारायच आहे. तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग, श्रोत्र ते अभंग रूप त्याचे, तुकोबाचे हात लिहिताती जे जे ते सहजे पांडुरंग. तुकोबांचे नेत्र तेही पांडुरंग, तुकारामांचे जे डोळे आहेत ते सुद्धा पांडुरंगच आहेत. आणि त्यांचे श्रोत्र ते अभंग रूप म्हणजे कान सुद्धा अभंग रूपानं पांडुरंगच आहे. आणि त्यामुळे तुकोबाच पांडुरंग असल्यामुळे तुकोबाचे हात लिहिताती जे जे तुकोबांच्या हाताने लिहिले जातं ते सहजे पांडुरंग. आणि ते काय होऊन जातंय, पांडुरंगच होऊन जातंय. पांडुरंगाचं नाही, ते पांडुरंग स्वरूपच होऊन जातंय. आणि म्हणून महाराज सांगतात की सर्व ही व्यापार तुकोबाचे हरी, आपणची करी अद्वैत्वे. बहिणी म्हणे व्यापक तुकोबा, ध्यान माझ्या जीवा हेची आहे. हा सर्व काही व्यापार, हे सगळा काही व्यवहार जो आहे हा कोण आहे, तुकोबाच आहे. तुकोबा म्हणजेच हरी आहे आणि आपण स्वतः अद्वैत तत्वानं हा सगळा व्यवहार ते करत आहेत. आणि म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की व्यापक तुकोबा, बहिणी म्हणे व्यापक तुकोबा, ध्यान माझ्या जीवा हेची आहे. बहिणाबाई म्हणतात अशा प्रकारचे हे जगद्गुरु तुकोबाराय हे व्यापक आहेत, सर्व व्यापी आहेत आणि त्याचेच ध्यान माझ्या या जीवाला सातत्यानं आहे. तेच ध्यान मी माझ्या मनामध्ये वाहत आहे. अशा पद्धतीने बहिणाबाई आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब जगद्गुरु तुकोबारायांच्या भक्तीमध्ये लीन होऊन गेलं. फक्त बहिणाबाईच नाही तर फार मोठा भक्ती संप्रदाय हा जगद्गुरु तुकोबारायांना लाभला. आणि यामुळे जळणारे जे मंबाजी होते, ह्या मंबाजीने एक गोपनीय पत्र, हे अप्पाजी गोसावी नावाचे पुण्यातले जागीरदार अधिकार पदावरचे व्यक्ती होते, त्यांना लिहिलं. आणि त्यांना ते काय सांगतात, आणि या पत्रामधून जो जातीचा, वर्णाचा, धर्माचा द्वेष आहे आणि या द्वेषाविरुद्ध जगद्गुरु तुकोबाराय जी क्रांती करत आहेत, ही क्रांती रोखण्याची विनंती ही अप्पाजी गोसावी नावाच्या एका अधिकाऱ्याला हा मंबाजी करतो आहे. आणि त्यातून त्या काळाची परिस्थिती आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सोसलेलं हे सर्व आपल्याला या अभंगातून लक्षात येतं. काय लिहितात बहिणाबाई, अप्पाजी गोसावी पुण्यात राहत, तो अतिविख्यात राजयोगी, तयाप्रती पत्र मंबाजी पाठवी, तुकोबा गोसावी शूद्रवाणी, कथा करीत असे देवळी सर्वदा, द्विज त्याच्या पदा लागतात, रामेश्वर भट अतियोग्य थोर, तेही नमस्कार त्यासी करीत, आम्हासी अन्याय हाची थोर वाटे, होत असे खोटे वेदवाक्य, तुम्ही थोर असा दंड करावया, बांधून या तया न्यावे तेथे, आणिक हे एक स्त्री पुरुष आहेत, तेही म्हणवीत शिष्य त्याचे, म्हणवीती ब्राह्मण आहे ती सोनार, कुलकर्णी हे फार मान्य केले, स्वधर्माचा लोप होत असे देखून म्हणून लिहून पाठवले, याचा की अपमान न करिता जान राज्य ही बुडून जाय तरी, डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला, पाहिजे रक्षिला स्वामीराजी, बहिणी म्हणे ऐसे पत्र पाठविले, चोरुनी लिहिले रामाजी. अप्पाजी गोसावी पुण्यात राहत, जो अधिविख्यात राजयोगी, त्याप्रती पत्र मंबाजी पाठवी, तुकोबा गोसावी शूद्रवाणी. अप्पाजी गोसावी नावाचे जे गृहस्थ पुण्यात राहतात ते फार मोठे राजयोगी आहेत. त्यांना गोपनीय पत्र मंबाजी पाठवत आहेत आणि ते सांगतायत का हा जो तुकोबा आहे ना, हा गोसावी आहे, शूद्र आहे, वाणी आहे. वाणी म्हणजे वाण सामानाचा व्यवसाय करत असल्यामुळे तो वाणी आहे आणि तो शूद्र आहे. काय करतो हा शूद्र? हा शूद्र कथा करीत असे देवळी सर्वदा, द्विज त्याच्या पदा लागताती, रामेश्वर भट्ट अतियोग्य थोर, तेही नमस्कार त्यासी करती. हा देवळात कथा करतो, कविता करतो, कीर्तन करतो, लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्यामुळे याच्या कथेला भुलून
द्विज सुद्धा त्याच्या पायाला लागत आहेत. द्विज म्हणजे ब्राह्मण. मगाशी चर्चा केल्याप्रमाणे ज्यांची मुंज झालेली आहेत असे ब्राह्मण ते सुद्धा त्याच्या पायाला लागत आहेत. रामेश्वर भट्टांचं उदाहरण देतात की तो एवढा यथायोग्य कर्तृत्ववान ज्ञानी माणूस तो सुद्धा त्यांच्या पाया पडतो. आम्हासा अन्याय हाची थोर वाटे होत असे खोटे वेदवा, तुम्ही थोर असा दंड करावया बांधून या तया न्यावेत. आम्हाला हा अन्याय वाटतो की हे ब्राह्मण लोक एका शूद्राच्या पायाशी लागतात, त्याच्या ज्ञानाची महती मान्य करतात. हा आम्हाला अन्याय वाटतो आणि त्यामुळे दुःख या गोष्टीचं वाटते की वेदांचं वाक्य आता खोटं होत आहे. म्हणजे हा तुकाराम काय करत आहे, हा वेद वाक्य खोटं पाडत आहे. त्यामुळे तुम्ही थोर आहात, मोठे आहात, तुम्ही त्याला बांधून घेऊन जा आणि त्याला शिक्षा करा की अरे शूद्रा, तू वेदाचं ज्ञान लोकांना का सांगत आहेस, तो तुझा अधिकार नाही. आणि हे एक स्त्री पुरुष आहे, तेही मनवित शिष्य त्याचे, मनवित ब्राह्मण आहे ती सोनार कुलकर्णी ही फार मान्य केली. आणखीन काही स्त्री पुरुष माणसं आहेत ते सुद्धा काय करत आहेत तर स्वतःला त्याचे शिष्य मानत आहेत. ते स्वतःला ब्राह्मण म्हणतात पण आहेत सोनार. फार तर कुलकर्णी असतील परंतु ते सोनार आहेत. सोनार आणि ब्राह्मणांचा झगडाही त्या काळामध्ये झालेला होता. सोनार लोक ब्राह्मणांप्रमाणे धोतर नेसत होते आणि ब्राह्मणांप्रमाणे त्यांनी पेहराव करू नये याच्या विरोधात ब्राह्मणांनी राजाकडे त्या काळात तक्रार केली होती आणि काही ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या मदतीनं तसा आदेशही काढला होता की सोनारांनी ब्राह्मणांसारखा समोरून निर्या घालण्याचं धोतर त्यांनी लेऊ नये. आणि अशा पद्धतीनं ब्राह्मण आणि सोनारामध्ये फरक केला होता. आणि त्या संघर्षाची पार्श्वभूमी या ओळीमध्ये आहे की हे सोनार सुद्धा काय करत आहेत, स्वतःला ब्राह्मण समजत आहेत. फार तर त्यांना कुलकर्णी म्हणता येईल आणि फार तर कुलकर्णी लोक सुद्धा काय करत आहेत तर तुकोबारायांचं मोठेपण मान्य करत. आणि म्हणून याचा की अपमान न करिता जाण राज्य ही बुडून जाय तरी, स्वधर्माचा लोप होतसे देखून म्हणून लिहून पाठवले, याचा की अपमान न करिता जाण राज्य ही बुडून जाय. फार महत्वाची ओळ आहे. आपल्या धर्माचा या ठिकाणी लोप होत असलेला बघून मी हे लिहून पाठवलेलं आहे. आपण याचा अपमान करू नये, धरू नये. राज्य बुडून गेलं तरी हरकत नाही, धर्म नाही बुडाला पाहिजे. म्हणजे राज्य गेलं तरी हरकत नाही परंतु शूद्रांनी कथा कीर्तन केलं नाही पाहिजे. पुढे महाराज लिहितात की डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला पाहिजे, रक्षिला स्वामीराजे, बहिणी म्हणे असे पत्र पाठविले, चोरणी लिहिले रामाजी. डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला, आपला धर्म आता असा हा लोपून चाललेला आहे आणि स्वामीराजे या धर्माचं तुम्ही रक्षण करा. आणि असं पत्र चोरून मंबाजीने काय केलं हे आप्पाजी गोसावी यांना लिहिलं. आप्पाजी गोसावींनीही त्यांना उत्तर दिलं, तेही लिहिलेलं आहे. पण त्याची फारशी चर्चा न करता काय परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संघर्ष केला आणि या संघर्षाच्या साक्षीदार म्हणजे कोण आहेत तर या संत बहिणाबाई आहे. आजचं हे वेगळं पॉडकास्ट हे संपूर्णपणे अभंगमय होत. एकच अभंग घेऊन किंवा एक दोन अभंगांचं निरूपण करण्यापेक्षा बहिणाबाईंनी स्वतःच्या जीवनाची कथा आत्मकथनात्मक जे अभंग होते हे आत्मकथनात्मक अभंग आपण आजच्या या पॉडकास्ट मध्ये थोडक्यात चर्चेला घेतले होते, ज्या अनुषंगाने आपण बहिणाबाईंच्या जीवनाचा अभ्यास करू शकू आणि त्या योगे जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनावरही किंचितचा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू. तर खूप वेळ झाल्यामुळे आणखीन एक अभंग आपला नियोजित होता ज्यामध्ये आपण बहिणाबाईंचा एक अभंग घेऊन त्याची चर्चा करणार होतो. तर तो अभंग आपण पुढच्या कुठल्या तरी पॉडकास्ट मध्ये घेऊया आणि आजचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी थांबूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण YouTube सह सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहोत. आपण ऑडिओ व्हिडिओ दोन्ही फॉर्मॅट मध्ये उपलब्ध आहोत. तर आपला हा जो ज्ञानाचा, प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, समतेचा संदेश आहे हा जास्तीत जास्त दूरवर पोहोचवा आणि या प्रेमाच्या उपक्रमाला साथ करा. आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.